हाय. आम्ही चाललोय मामाच्या घरी. किती दिवसातून चाललो तुम्ही घरी? 2 महिन्यात. 2 महिन्यात चाललो आता. जातो आम्ही, असं काही नाही की जात नाही म्हणून जातो आम्ही. चला आता मी निघालोय पुण्याला जायला. तिकडे पोहोचल्यानंतर मी तुम्हाला दाखवीलच तिकडचं. बिट्टूला घेतलंय मामाई. चला जाऊ आपण. मन पूर्ण भरलाय आता डिक्की मध्ये. खूप काय काय घेतलेलं आहे. बरंच काय काय घेतलं. सकाळी सकाळी बाहेर झाला मस्त वाटतं एकदम. खूप केलं ना तुम्ही है ना. आता आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत आलोय. रस्त्यात आम्हाला लागली नदी आणि बघा तिचं पाणी किती स्वच्छ आहे. बिट्टू आलाय माग. बिट्टू हाय कर. हाय. कुठे चालले तू? मम गेला ना बाबू. इकडं मम इकडे बघ. हाय हाय. मम गेलं ना. मम गेलं ना. अण्णा अण्णा गेला. अण्णा गेला ना. हे निकू मामूला आपण व्हिडिओ कॉल केला तर करू का? लय गाव आजी नाही तो आत्या बोलतो. आत्या बोलतो तो. आतू. आत्या आत्या आत्या. हे बघ मम आला बघ. मम दाखवतो बघ तुला आता. दिसलं तिकडं टायगर पॉइंटला. तिने ना हेलिकॉप्टर आलत आणि त्या रोडलाच उतरलं होतं मध्ये. कोणत्या पिक्चरची? सोल्जर पिक्चरची शूटिंग झाली. सोल्जर बाबू उभा राहा. तो त्रिकोणी किल्ला दिसतोय ना समोर. तो तिकोना किल्ला. त्रिकोणा. तिकोना त्रिकोण झाड आली. चांगलं आहे का नाही ते नाही माहिती आपल्याला. डॅमच्या बाजूने. हा डॅमच्या बाजूने. त्यांची नाही का जागा इकडे कुणाची असे पाहिजे. त्यांच्या तिथं गावातच या बाजूबाजूला. इकडं नाही. त्यांच्या घराच्या खाली शेती आहे. असं इकडं नाही का. इकडं नाही. आपली होती ना रे. वाव दिसतंय. मस्त व्ह्यू आहे. बघितलं ना. बघितलं मग पुढे मग बोल उभा राहा. हा जो बघताय तुम्ही तो त्रिकोणा किल्ला आहे आणि तिथून एकदम जवळ दिसतोय. आम्ही रस्त्यातच होतो तर मामांची भाऊ आम्हाला दिसले. या ना नंतर. तर मामा त्यांच्याशी गप्पा मारतायत. दुपारी या. नंतर आम्ही निघू इकडून आणि त्यांना पण सांगितलं तुम्ही पण या दुपारी. बघू ते येतात का ते आता. येताना येऊ घरी. तोपर्यंत मी आपला मस्त विचार करते काय असेल जेवायला. हो स्वतःची घर आहे त्यांची. मग इकडं कशाला आता? घर आहे त्यांचा. पुन्हा आहे म्हणजे ते सिटी मध्ये आहेत ना. नवनाथ माहिती का तुला? त्याचा भाव ना. हा माहितीये मला. मग त्यांचं दुकान आहे ना इथं जवळला. गावाला घर आहे त्यांचं. घर आहे दुकान आहे. दुकान इथे येतात का ते? नाही नाना नानी बघतात ना. इकडे राहतात ना ते. इकडे पण दुकान आहे तिकडे पुण्यात पण दुकान आहे. तर आता 5 मिनिटाच्या अंतरावरच आपलं घर होतं. तर मी एकदा बघते माझा अवतार कसा आहे कसा नाही ते. आता आम्ही पोचलोय गावात. आजोबा काशिक गावात. काशिक मुळशी तालुका. कोणता गाव? काशिक आणि मुळशी तालुका. मुळशी पॅटर्न. मुळशी पॅटर्न इकडच्या बेसवर म्हणा. हा हे मामाचं गाव आहे ना. मुळशी काशिक गाव. आत्या बोलते मामांना तुम्ही म्हणजे तुमच्या गावात आले तर तुमचा आवाज वाढला असेल पण असं काही नाही. गावाकडे गेलो सगळ्यांना छानच वाटतं. समोर बोलतो. चला आता आम्ही पोहोचलोय. जस्ट उतरतोय. अरे लॉक नाही ना करायला रे. एवढा सामान आणलाय तिकडून आत्याने. खरंच आहे. तो आता उतरवू आपण. मामाही घेतल्यात पिशव्या. अरे तिथे गेली असेल.
गावात एंट्री केल्या केल्या माझ्या बिट्टूची मजा बघा. त्याला खूप छान वाटलं तिथे. बाबा दोघंही मॅचिंग केलं. द्यायलाच राहता ते गाववाला. आली आत्या. पुढे जाऊन गाडी फिरून आण ना. मी उतरले आता जस्ट गाडीतून आणि कॅमेरा दिला अण्णाकडं. अण्णाचा बोट बघा कॅमेऱ्याच्या वरच ठेवलाय, पण ठीक आहे. आजोबा आणि नातू दोघं भजन करतायत. खरंच पण खूप जीव आहे आजोबाचा नातूमध्ये आणि नातूचा पण आजोबामध्ये. दोघांचा खूप आहे. आता मी घरामध्ये एंट्री करते. हा बाहेरचा पॅसेज आहे त्यांचा. बघा चूल किती स्वच्छ आणि सुंदर आहे. नंतर आतमध्ये गेल्यावर आतमध्ये पण मस्त आहे. आजीनी घर पण एकदम स्वच्छ ठेवते आजी. पूर्ण देवांचे फोटो आहेत बाहेर. नंतर आतमध्ये एंट्री केल्यावर किचन बघा तुम्ही आजीचं. तिकडे एकटीच आजी असते. ही आजी आपली. आणि मस्त मी बाथरूमच्या इकडे गेले, तिथं आरसा होता. आरशात बघितल्यावर आता आपण जेवणाची तयारी करतोय. तर इकडे चिकन आहे आणि मामाही कांदा सोलायला घेतलेत. खूप तिखट लागले त्यांना. मी लसूण सोलायला घेतलं आहे, तर लसूण सोलते मी आता. पटापट जेवण झाला पाहिजे. बाहेर इकडे हॉलमध्ये बाबू आलेला झोपला आहे. आत्या काय शोधते काय माहीत. नंतर बाहेर आजीने चूल पेटवायला घेतले. आजी बोलली मी चूल पेटवून देते, त्यानंतर आम्ही जेवण बनवू. हा बाबू आहे छोटा. कांदे घेतले मी बाहेर. तर आता मी घेतलं लसूण सोलायला आणि मामा देत आहे मला कांदे कापून. मामांनी सांगितलं कांदे ठेवण्यासाठी काहीतरी छोटी प्लेट घेऊन येते. तो छोटा बाबू प्लेट आणायला गेला आहे, तर तो आता प्लेट घेऊन येईल. मामा कांदा कापतात पण डोळ्याला माझ्या तिखट लागतं आहे. खूप तिखट होते ते कांदे. डोळ्याला एकदम त्रास होत होता त्यांचा. मामांना काही तिखट लागत नाही त्यांचा. लागत असेल बहुतेक काय माहीत, पण मला तर खूपच तिखट लागत होते ते कांदे. मी सोलते लसूण तरी पण माझ्या डोळ्याला आग होत होती. ते कांदे कापतात पण ते काही संपत नाही. त्याच्याने मला त्रास व्हायला लागला. मी बोलली मामांना आता बस करा, बस झाले. मला सर्दी पण झाली. मामा कांदा कापतायत पण. इकडे आपण रोज गॅसवरचा जेवतो, तर आत्याची इच्छा होती का चुलीवरचा जेवायचा होता तिला. मामांचं काम चालूच आहे. मस्त आजीने चूल पेटवले. जाल पण मस्त झाला आहे बघा. तर आता मी घेतला चिकन बनवायला. पहिले टाकते मी तेलामध्ये कांदा. त्याच्यानंतर लसूण तेजपत्ता ते सगळं काढून ठेवला होता मी. मिरी वगैरे ते टाकला. नंतर आपला चालू काम चमचा घेऊन. थोड्यात आत्याने मला चहा आणला. मी बोलली नाही, मी चहा पित नाही, मला नाही आवडत चहा जास्त. मस्त जाल पण पेटलेला बघा. आमची आत्या कापते टॉमॅटो. सगळं कापून झाल्यावर टॉमॅटो कापायला आली. आता मी त्याच्यामध्ये टॉमॅटो ॲड केले. कांदा खूप झोंबतोय. आता मस्त त्याच्यात टॉमॅटो टाकलाय. थोडा वेळ मी त्याला फ्राय करून देते. कांदा वगैरे टॉमॅटो एकदम तेलामध्ये मरी होऊन दिल्यानंतर टेस्ट चांगली येते. आता मसाले टाकून जरा एकजीव करून घेते. मस्त वास पण सुटलाय भारी. अजून काही नाही टाकला तरी पण.
तर आता चीज स्वच्छ धुवलेलं चिकन हे 4-5 पाण्यात धुवलं आहे मी. आता ते ॲड करते त्याच्यामध्ये. काहीतरी 2-2.5 किलो चिकन होता तो. टोप खूप गरम आहे, मला हाताने जमणार नाही ते, म्हणून मी कपडा घेऊन टोपाला पकडून चमच्याखाली हलवते. मस्त वरती लेग पीस दिसत आहेत, वास पण भारी सुटलाय. बघा त्यात चुलीवरचं, त्याच्यात अजून छान टेस्ट येईल त्याला. आता इथं बसल्या बसल्या 2 पोळ्या खाल्ल्या जातात, काही जेवली तरी काही गरज नाही जेवली तरी याच्यावरती झाकण ठेवू आणि ती आणलेलं वाटण आणि ठेवल्यावर परातीत गरम होत. लय वाट बघू राहिले जेवणाची, किती वेळ लागेल काय माहिती. भूक तर मामा लागलेली मिसळ आहे. नाही खाली, त्यांना माहिती आहे जेवायला जरा चांगलाच आहे म्हणून जेवलो. मिसळ खाल्ली नाही मी सकाळी नाश्त्यामध्ये. चला आपण झाकण ठेवू वर त्याच्यावर. यो बिट्टू बघा गावालाच झाले. बिट्टू कपडे बिपडे काढून ठेवलं. मज्जा आली त्याला. दादा सोबत खेळतोय तो. एन्जॉय. त्याने मच्छी फ्राय करायला घेतलं. कोणती मच्छी आहे? हलवा. चला आता मी कोशिंबीर कापाची तयारी करतोय. बिचारा मामा. कांदा पण येईल ना त्याच्यात? कांदा पूर्ण आपण आहे ना तो. आला आहे तो जेवायला. आहे आम्हाला काम करायला लागते. काय करू? सलमान खान. वाटण घेऊ ना वाटण. आता आत्या बिर्याणी बनवते. तेल टाकलंय, तूप जरा जास्तच टाकलाय. आत्याने काय आणले? कांदा टाकण्याचे सगळं बाबा आत्याने टॅटू कधी काढला? आत्ताच काढला वाटतं ना. गणपतींना दिसला नाही. आत्याने बघ टॅटू काढला, बघितलं का? अद्रक लसूण पेस्ट वाटण. अद्रक लसूण पेस्ट. तसं तर वाटणात पण होता, काही टाकायची गरज नव्हती कारण दुकानातल्या कधीच्या पण असतात ना. घालू का जा थोडा ग? हां हां. आईने त्या साईडला वीट टाकून ठेवले. एकदम येऊ द्या. आता बिर्याणी मसाला टाकला जातो. थोडासा तूप. चमचा गेला खाली, चमचा गेला टोपात. मसाला ॲड केला आपण याच्यामध्ये. आता मसाला कमी असतो का? नाही, बरोबर आहे. चिकन कुठे पण
आता आत्याने चिकन पहिलेच थोडा गॅसवर गरम होऊन दिला, म्हणजे उकडून दिला. तो आता टाकते मी टोपामध्ये. पूर्ण 2 किलो चिकन बिर्याणीसाठी, 2.5 किलो तांदूळ. आता आपण राईस टाकतोय. राईस पहिलेच थोडा पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. बासमती राईस आहे तो, तर थोडा वेळ आधी पाण्यात भिजत ठेवला होता. तो आता ॲड केला आहे त्याच्यात. पूर्ण व्यवस्थित टोपातला पण मी काढून टाकते त्याच्यात. इकडं आत्याने मस्त गरम गरम भाकरी बनवायला घेतल्यात चुलीवर. भाकरी तापताना काढून मस्त गरम भाकरी आणि चिकन. आत्याचा मटण खात नाही, कारण त्यांच्या देवाला चालत नाही बकरीचं मटण. त्यांना आम्ही चिकनच नेला आणि हलवा मच्छी होती. तर आत्याने मस्त चुलीवर गरम गरम भाकरी देऊन त्यांना मस्त कडक कडक जालावर शेकवल्या होत्या. त्याच्यात अजून मस्त टेस्ट आली भाकऱ्यांची. बिट्ट्याने मस्त ताव मारायला घेतलाय बिर्याणीवर. तर दादाला जेवण पण देत नाही, स्वतःच जेवतोय. चला आता मी जेवतो. मस्त चुलीवरची गरम गरम भाकर, कोशिंबीर, चिकन, मच्छी, बिर्याणी. मी जेवले, यांचं जेवण बाकी. त्यांनी आता बऱ्याच साड्या घेतल्यात आणि ती काय करते, हॉस्पिटलला जाते तर ती एक साडी घालते, 1-2 तास घालते, परत ती साडी घेत नाही. एक साडी घातली तर ती 2-4च वेळा घालते, लगेच दुसऱ्या नवीन. तर हा बघा आत्याची सासू, आत्याला काय खूप लांबून प्रवास केल्यानंतर माझा डोका खूप दुखत होता. तर मी झोपाचा प्रयत्न करते, झोप पण येत नाही. मला जाम भूक लागलेली, मी आधीच जेवण घेतलं. तर आता सगळे आत्याचा वगैरे ते जेवायला बसले. आणि हा बिट्टू बघा कसा मध्ये मध्ये मिरवतोय. तर आपला भाऊबीजेचा कार्यक्रम चालू झाला. बिट्टू झालेला आहे आमचा रेडी. बिट्टूला घातलेत नवीन कपडे. बिट्टू बाई इकडे पावडर टिक्का लावजा. बिट्टू टिक्का लावजा. टिक्का जा, टिक्का लाव. आता मी रेडी झालोय घरी जायला. आता जेवण वगैरे सगळं झालंय आमचा. आणि जो होतो त्याच्या चालला घरी. आता तुम्ही कुठे? आता पुण्यामध्येच. आता मला चालवलंय कुठं फिरायला, माहित नाही मला कुठं चालवलंय. चला बोला ना काहीतरी, बोलू. मस्त वाटतं इकडचं क्लायमेट, खूप छान आहे. असं वाटतं इकडंच यावर आला. बेटा तुला आवडला इकडं आवडला? तुला आवडला का? तू तर फुल खुश ना. आता मंदिर दाखवते. आणि हे मंदिर आहे तिकोना किल्ला आम्ही पहिलंच घेतलंय तो. इकडे फोटो मस्त येते. जाऊ शकतो ना आतमध्ये? नको पण
पिट्टू वाजव वाजव पिट्टू नाही वाजत चल त्याच्याकडून वाव इकडं मस्त रांगोळी पण काढले किती मस्त काढले ना शेतीची कामं झालेली आहेत आता सध्या त्रिकोणा ना त्रिकोणा किल्ला हा आहे गावाचा सुंदर असा परिसर पूर्ण नॅचरल आता चाललोय आम्ही इकडे फिरून आलो आता चाललोय घरी मस्त बाबूनी कॉफी बनवायला घेते जरा पितो आणि मग निघू आम्ही ते दाखव रिक्षा ग्रामपंचायत बघा काशी आणि हे काय इथं ते गावाचं पार असतं ना गप्पा मारायचं पारा हा कट्टा इथे संध्याकाळी रोज सगळे बसून गप्पा मारतात तिकडून पण आहे तिकडून पण आता फिरतोय आम्ही गावात कुठं ते माहित नाही मला दाखवू शकते गाव बघा हे गाव पाठीमागचा एरिया आहे इकडे 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 कधी आलो चला बघा सगळं कोंबडी बस झाला बाय काय बिट्टू कोको कोक कुठे आहे बिट्टू कोको कुठे आहे कोको कोको कुठे आहे आता आलो आम्ही गाव फिरून वाव काय मस्त गोदरी तुम्ही झाली कॉफी पिऊन पण झाली का तुमची कॉफी चल पितोय कॉफी अजून तो खूप छोटा आहे त्याला आता मार्च मध्ये 2 वर्ष होतील कम्प्लीट पण जे त्याला बोललं ते थोडं थोडं त्याला येतं तशी त्याचा माइंड शार्प आहे कॅट बोलतो तो डी फॉर डॉग ई फॉर एलिफंट एफ फॉर फिश एच फॉर hen I for ink H for hen I for ink J for jar K for kite चल चल आता आम्ही चाललो घरी आमच्या घरी आमची भावी संपली आहे आता गाव याल पातेली आतमध्ये राहिली आई ठेवी राहू दे आता आम्ही पण चाललो चला 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 आपल्या आपल्या घरी चला तिकीट संपलंय काय का तुम्ही याने आणलं आम्हाला काय आता आम्ही चाललोय घरी बाय 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 दादा गाडी तू
आता कधी बाय. यांना दोघांना मागं टाकले का? हाय, आम्ही आता चाललोय अलग आणलेली घरी. एक अलग नाही, एक अलग नाही आणलेली. नाही घरी नाही. आता आम्ही मामांच्या दुसऱ्या काकांच्या घरी चाललेलो आहे. ते एक मामांचं गाव आहे जवळ नंबर 1 आणि आता इथेशी आम्ही जरा जोरात बोल ना. ते जातोय मामांच्या घरी. नाही ग मामांचा मोठा घर. चलो अभी हमें एंट्री करनी है. कुलदैवत. सकाळी चालतो. संदीप भेटला घेऊन आई बरे आहेत का? व्हिडिओ करते ती. आई हिला घे, हिला घे. जेवायला एवढा लवकर बनवला? नाही काय आहे त्या काय नाही बरे ना तुपे कुलदैवत. बिटूच्या बापाच्या पाय पड जा. बापाच्या पाय पड. पड बापाच्या पाय पड. पाया पड. पाया पड. डोका ठेव. डोका ठेव. डोका ठेव. डोका ठेव. तिकीट घेतली गाडी असेल ना. हो. त्याची आहे ना. चार्जिंग वरती बिट्टू हा माझं तुम्ही म्हणते ना. आता चाललो आम्ही घरी. मला थंडी लागेल ग बाई. तर आम्ही आलोय अस्मीला. थांबलोय CNG टाकायला. CNG टाकून झाली का नाही काय माहिती. चला बघू CNG टाकून झाले का. खूप गर्दी आहे. लाईन आहे पूर्ण. आपली गाडी तर लय माग आहे. आणि मी बसले तर टाइमपास. संत्री बिट्टूला भेटले. संत्री त्याने मस्त मारला तिच्यावर ताव. और मांगेगा तो किधर से मिलेगा. त्याला ना ते हे काढून द्या. दे मला. दे ना मला. दे मला. दे बाबाला. दे बाबाला. दे दे बाबाला. दे बाबाला. दे दे ना रे. दे दे. बरोबर मस्त जेवायला बसला. मला आश्चर्य झालं त्याचं एकदम. भूक लागली ना द्या बाबा. कोणाकडे तरी द्या. द्या मला. खाली मस्त खाली त्यांनी बिर्याणी. बिट्टूचा मला काही टेन्शन नाही. बिट्टूचं घ्यायचं वगैरे काहीच नाही. मला घ्यायला पण लागत नाही. अन्नच घेतो बिट्टूला. मी कुठं पण आता जाणार तर अन्नाला सोबत घेऊन जाणार. काही बोल. फ्लॅश बंद कर. कुठे आता आम्ही पोहोचलोय कल्याणमध्ये. आताच आम्ही आलो. जेवलो. हे आमचा येडा बिट्टू. बाय.